इंग्लिश ग्रामर. आपण पाहत आहोत फिगर ऑफ स्पीच. यामध्ये थोडेसे 2-4 पॉइंट राहिले ते आज पाहणार आहोत. टाइप कुठले कुठले राहिले ते. चला आज पाहूया न्यू टाइप वेळ न घालवता. नेक्स्ट टाइप आहे इंटरोगेशन. इंटरोगेशन फिगर ऑफ स्पीच. मग हे काय असतं? याला म्हणायचं प्रश्नालंकार. याला काय म्हणायचं? प्रश्नालंकार. सोपं ओळखायचं कसं? एक्झाम्पल तुम्ही पटकन आपल्याला ओळखता येते. शब्दातच आहे. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन पाहिजे आपल्याला. मग हे काय? इंट्रोगेशन आहे. हे पण काय? इंट्रोगेशन म्हणजे सरळ क्वेश्चन आला, प्रश्न आला की तो कुठला अलंकार म्हणायचा? इंट्रोगेशन अलंकार. चला एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. नोबडी नोज हू एम. आणि यामध्ये एक असतं, या अलंकारामध्ये प्रश्नातच त्याचं उत्तर असतं. प्रश्नातच त्याचं काय असतं? उत्तर असतं. आणि क्वेश्चन मार्क तर असणार 100%. मग क्वेश्चन मार्क असेल, प्रश्नातच उत्तर असेल की सरळ म्हणायचा हा कुठला आहे? इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच. नेक्स्ट येते एक्झाम्पल. व्हॉट काइंड ऑफ प्लेस you have brought me. Son, लास्ट ला क्वेश्चन मार्क आला. then what kind of place you have brought me son. म्हणजे ते पाहिल्यावर म्हणत असतील मे बी. ओके, what kind of place क्वेश्चन आलाय, याच्यातच त्याचं उत्तर आहे. म्हणजे प्लेस तिथेच आहे, ते पाहिल्यावर त्यांचा उद्गार निघलेले, तर याला म्हणायचं इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच. नेक्स्ट प्रत्येक इथे बघितलं तुम्हाला क्वेश्चन मार्क दिसणार. नेक्स्ट एक्झाम्पल इथे पहा. तिथं हू नोज द कॉस्ट ऑफ 1 ड्रॉप कॅच. पहा, हू नो द कॉस्ट ऑफ 1 ड्रॉप कॅच. इथे सुद्धा क्वेश्चनच विचारलेला आहे. ओके, सरळ क्वेश्चन आला आणि आपल्याला समजून येतं की आन्सर काय त्याच्यातच दडलेलं असतं, त्याला म्हणायचं इंट्रोगेशन फिगर ऑफ स्पीच. चला नेक्स्ट पाहूया आपण. तो पण खूप महत्त्वाचा आहे आणि हे एकदम इझी आहे. दोन्ही पण इंट्रोगेशन आणि नेक्स्ट पण खूप इझी आहे. तो कुठला आहे? चला पाहूया. त्याचं नाव पाहिलं की समजून येईल तुम्हाला. एक्सक्लामेशन. त्याचं नाव आहे एक्सक्लामेशन. म्हणजे काय? उद्गारवाचक अलंकार. एक्सक्लामेटिव्ह सेंटेन्स माहिती तुम्हाला काय? असं उद्गाराचे चिन्ह आले की त्याला मगाशी आपण क्वेश्चन इंट्रोगेशन होतं, त्यात मी सांगितलं क्वेश्चन आला की सरळ म्हणायचं आणि उत्तर त्याच्यातच असतं. मी याच्यात पण तेच उद्गार निघाला, उत्स्फूर्त भाव त्याचा एकदम प्रकट झालेला दिसतो त्या सेंटेन्स मध्ये, त्याला म्हणायचं एक्सक्लामेशन फिगर ऑफ स्पीच. ओके, एकदम सोपे आहे. तुम्हाला पाहिलं की लगेच सोपं होईल. एकच एक्झाम्पल देते बिकॉज ऑफ तुम्हाला हा खूप सोपा आहे आणि तुम्ही इझिली कॅच करू शकता. ओ you will miss us right well we know. आले का एक्सक्लेमेटिव्ह मार्क? हो, इथं आले. ओ what will you miss us right well we know. त्या सेंटेन्स मध्ये एक्सक्लेमेटरी मार्क आलेलंच असतं सिंपल, आणि इंट्रोगेशन मध्ये क्वेश्चन मार्क आलेलं असतं. त्याच्यामध्ये पण तेच क्वेश्चन मार्क आला की इंट्रोगेशन म्हणा आणि एक्सक्लेमेटरी मार्क आला की एक्सक्लामेशन फिगर ऑफ स्पीच म्हणा. सोपं आहे ना? खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला क्वेश्चन जे काही दिसत आहे पंचवीस मार्क, त्याच्यावर तुम्हाला हे आयडेंटिफाय इझिली करता येईल. ओके, सगळ्या गोष्टी सोप्या वाटतायत ना? असा व्हिडिओ एंडपर्यंत बघत चला. लाईक करायचं राहिलं असेल लाईक करून घ्या आणि व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ओके, थँक्यू.